नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट कसे तयार करायचे. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर यायचे आहे. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ज्या व्यक्तीचे सर्टिफिकेट तयार करायचे आहे त्या व्यक्तीचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घेऊया. रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम इंग्लिश व मराठी दोन्ही ठिकाणी भरून घ्या. नंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर व SP ऑफिस नेम सिलेक्ट करून घ्या. नंतर मोबाईल नंबर भरून घ्या. मोबाईल नंबर हाच तुमचा युजर नेम म्हणून राहील आणि पासवर्ड आपल्या इच्छेनुसार भरून घ्या. कॅप्चा व्यवस्थित भरून घ्या. कॅप्चा भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्या. सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाकून व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे असे मेसेज येईल. त्यानंतर आपला ID व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील ते दाखवले जाईल. सर्वात आधी एज प्रूफमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SSC, बर्थ सर्टिफिकेट असे 3 डॉक्युमेंट लागतील. आयडेंटिटी प्रूफमध्ये पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ॲड्रेस प्रूफमध्ये पासपोर्ट, राशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, आधार कार्ड. कंपनी डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले आहे त्या ठिकाणचे नाव लिहायचे आहे. नंतर सर्वात आधी आधार कार्डवर असलेले नाव जसेच्या तसे लिहायचे आहे. नंतर ID नेममध्ये पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक डॉक्युमेंटचा ID नंबर लिहून घ्या. नंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. इमारत, मार्ग, सीमांकन, वस्ती, राज्य, जिल्हा, तालुका, गाव व पिनकोड व तुम्ही त्या ठिकाणी कधीपासून राहता तो वर्ष सिलेक्ट करून सर्व माहिती मराठी व इंग्रजीमध्ये भरून घ्या. त्यानंतर मागील निवासाचा पत्ता असे विचारले जाईल. जर तुम्ही भरलेला पत्ता जर सारखा असेल तर सेव्ह ॲज अबाव या बटनवर टिक करा. पूर्ण पत्ता तसाच खाली येऊन जाईल. खाली आल्यानंतर कंपनी नेम आणि त्याचा ॲड्रेस विचारला जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ज्या कंपनीने मागितले आहे त्या कंपनीचे नाव व पत्ता भरून घ्या. पर्टिक्युलर ऑफ प्लेस हॅर दी ॲप्लिकंट रेसिडिंग ड्युरिंग लास्ट 10 years असे विचारले जाईल. तर त्या व्यक्तीचे मागील 10 वर्षापासून जिथे राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता त्या ठिकाणी भरायचा आहे. ॲड्रेसमध्ये तो पत्ता व मागील किती वर्षापासून तुम्ही तिथे राहता ती तारीख. 2 या ठिकाणी आजची तारीख व पिन कोड भरून घ्या. त्यानंतर जनरल प्रश्न विचारले जाईल. व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क यामध्ये तुमच्या शरीरावर काही तीळ वगैरे असतील तर ते तुम्ही तिथे लिहू शकता. क्रमांक 1, हॅव यू बीन अरेस्टेड. क्रमांक 2, हॅव यू बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स. क्रमांक 3, इज देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर्ड अगेन्स्ट यू. असे 3 प्रश्न दिसतील तर ते 3ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला नो टिक करायचे आहे. नेम ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन युअर लोकॅलिटी हुम नंबर म्हणजेच तुमच्या 2 लोक जी तुम्हाला व तुम्ही त्यांना ओळखता असे 2 व्यक्तींचे नाव, ॲड्रेस व मोबाईल क्रमांक या ठिकाणी भरायचे आहे. भरून झाल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे व आपला जे पोलीस स्टेशन असेल ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर टर्म अँड कंडिशनवर टिक करून प्लेस व डेट भरून घ्या. भरून झाल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला एक पॉपअप पाहायला मिळेल. त्या पॉपअपचं मोबाईलमध्ये फोटो घेऊन ठेवा. त्यानंतर आपल्याला फोटो, सिग्नेचर व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्वात आधी आपल्याला फोटो ही JPG फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे आहे. फोटोचा साईज हा 5 ते 20 KB आत ठेवायचा आहे व फोटो ही 160 ते 200 पिक्सलमध्येच असायलाच हवी. व सिग्नेचर अपलोड करण्यासाठी पण सेमच प्रोसेस आहे.
फोटो व सिग्नेचर साईज 160 पिक्सेलमध्ये बनवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. नंतर डॉक्युमेंट्समध्ये ग्रुप 1 मध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SSC व बर्थ सर्टिफिकेट. ग्रुप 2 मध्ये पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स. ग्रुप 3 मध्ये पासपोर्ट, राशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, आधार कार्ड. व ग्रुप 4 मध्ये कंपनी डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले आहे ते सर्टिफिकेट. हे सर्व डॉक्युमेंट 75 ते 100 KBच्या आतच असले पाहिजे व त्या फाईलच्या नावामध्ये पॉइंट किंवा स्पेस असायला नको हे लक्षात ठेवा. अपलोड झाल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण भरलेली पूर्ण माहिती पाहायला मिळेल. नेक्स्ट केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर पे ऑनलाईन QR कोडद्वारे 159 रुपये एवढी रक्कम पे केल्यानंतर पेज आपोआप रिफ्रेश होईल. नंतर पेमेंट पावतीची प्रिंट काढून घ्यायची आहे व त्यानंतर ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करून प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये आपले ॲप्लिकेशन ID टाकून ॲप्लिकेशन प्रिंट करून घ्या. तरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.